गव्हाची खिचडी बनवणार का? गहू घेतले एक वाटी, मीठ टाकून थोडंसं पाणी टाकून चोळून झाकून ठेवू 10 मिनिट. 10-15 मिनिटं झाकून ठेवू आणि मग नंतर काढून मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेऊ. थोडं जाडं जाडं वाटून घेऊ लागतं. एका परातीत काढून घेऊ. शेवग्याची पानं टाकून खिचडी बनवणार. सर्व हे सामान त्यातलं लसूण, कांदा, टमाटर, बीट, बटाटे, कांदा पण चिरून घेऊ. हे 5 सर्व सामान घेतले. हे पानं शेवग्याचे धुवून घेतले. वरतून तेल टाकलं कुकरच्या भांड्यात. मोहरी, तळतळीची कांदा टाकून घे. लसूण अद्रकची पेस्ट, थोडंसं मीठ टाकून शिजू दे. टमाटर टाकून घे शिजण्यासाठी. लाल तिखट टाकून घे. धने पावडर, हळद, मसाला, पाणी टाकून शिजू दे थोडंसं. कढीपत्ता टाकून घे. शेवग्याची पानं पण टाकून घे त्यात. ते परतून घे. मग बटाटे टाकून घे. हे बीट, बटाटे आणि बीट टाकून घे. ते पण परतून घे थोडंसं. मग डाळ पाणी टाकून घेऊन घे थोडंसं. मग डाळ टाकून घे त्यामध्ये. ह्या कण्या भरडलेल्या त्या टाकून घे कुकरमध्ये. 1 वाटी गव्हाच्या याला 2.5-3 वाट्या पाणी टाकणं पडतं. तेव्हा चांगली खिचडी. सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट पण करा. कोथिंबीर टाकून सर्व करू. खाण्यासाठी झाली खिचडी तयार. पाहून घ्या किती मस्त केली तर. तुम्ही पण करून खा एक वेळेस. पौष्टिक आहे, शरीरासाठी चांगली आहे. हात पाय नाही दुखत, बिमाऱ्या कटतात त्यानं.